नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. निवडणूक झाली, जशी निवडणूक झाली तशी काही दिवसांमध्येच संतोष देशमुखांची निर्घृण हत्या झाली. इतकी प्रचंड घाणेरड्या प्रकारे हत्या करण्यात आली की त्या पाठीवरचे वळ पाहून कोणाच्याही डोळ्यामध्ये टचकन पाणी येईल. ते सगळं दृश्य पाहून, ते सगळे फोटो पाहून त्याच्या आईवडिलांना त्यांच्या काय वाटलं असेल, त्यांच्या पत्नीला काय वाटलं असेल, त्यांच्या घरातल्यांना काय वाटलं असेल. त्या संतोष देशमुखांना, जे संतोष देशमुख साधे सरपंच आहेत, ते ना कुठल्या आमदारकीच्या रेसमध्ये होते, ना कुठल्या खासदारकीच्या रेसमध्ये होते, ना कोणत्या मोठ्या पक्षाचे कोणी मोठे नेते होते. मग ज्यांनी निवडणुकीमध्ये नको तसले वारेमाप कोणालाही काही बोललं, मग त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आपण सगळं मान्य केलं असतं. किंवा संतोष देशमुख कोणते असे मोठे बिझनेसमन नव्हते की लाखो करोडो रुपयांचं कुठलं कर्ज आहे किंवा कुणाचं देणं बाकी आहे किंवा असे कुठल्या गोरगरिबांचे पैसे लुबाडलेले, असंही कोणतं प्रकरण नव्हतं. मग संतोष देशमुखांची हत्या नक्की का झाली, कशासाठी झाली? संतोष देशमुखांची हत्या जरांगे पाटलांना घाबरवण्यासाठी झाली का? संतोष देशमुखांची हत्या जातीय वैमनस्यातून झाली का? किंवा संतोष देशमुखांची हत्या ते काय कुठल्या पवनचक्कीच्या सगळ्या टेंडरवरून, या सगळ्या गोष्टींवरून झाली का? काय त्या माणसावासनं एवढं अडत होतं, त्याची एवढी निर्घृण हत्या करण्यात आली. जोपर्यंत तो माणूस मरत नाही, त्याचा जीव जात नाही, तोपर्यंत त्याला मारले, त्याच्या पाठीवरचे वळ सांगतायत एका तरुण सरपंचाला. हे सगळं मारणारी लोक आजपर्यंत घावले नाही आहेत, आजपर्यंत सापडलेले नाही आहेत. मी म्हटलं ना की असे कित्येक आरोपी आम्ही लगेच एका मिनिटात सापडतात, आम्हाला पोलीस एका मिनिटात सगळ्या गोष्टी बघतात आणि त्यांना अटक करतात. पण हे लोक सापडत नाहीत का? कारण हे राजकारण्यांच्या सावल्यांखाली आहेत. बघा, गुन्हेगार व्हाल तर राजकारण्यांच्या सावलीतले व्हा. म्हणजे कसं मारलं बिरलं तरी आपला आश्रय मिळतोय, काय टेन्शन नाही आहे, काय घाबरण्याचं कारण नाही आहे. म्हणून गुन्हेगार झालं तर यांच्या आश्रयाखालचे व्हा, कारण हे जिकडं जातील तिकडं तुम्ही सुरक्षित राहू शकाल. ही आमच्या महाराष्ट्रातली परिस्थिती. खून करणारे वारेमाप 10-10 वर्षाच्या मुलींवरती बलात्कार, कुठं कोण मारून टाकतंय, कोण कोणाला कापून टाकतंय, लेव जिहाद होतोय, काही इतक्या भयंकर थराला महाराष्ट्र आत्तापर्यंत कधी गेला होता असं आपल्या तरी ऐकवत नाही बाबा. पण आज जी महाराष्ट्राची परिस्थिती झाली ती इतकी भयंकर आणि इतकी धक्कादायक आहे ना की ते सगळं पाहता विचार पडतो, मनाला विचार पडतो की हा महाराष्ट्र आहे का, की कुठलं UP बिहार झालं आहे आपल्या महाराष्ट्राचं. हे आता हे प्राजक्ता माळींचं जे झालेलं प्रकरण आहे, हे प्रकरण म्हटलं ना हे जाणून बुजून तर तापवण्यात आलेलं नाही आहे ना हे प्रकरण. कारण त्या सुरेश धसांनी बाकीचे 3-4 जणींचे नावं घेतलेत, त्यांना नाही फरक पडला. निश्चित हे नावं घेणं असे चुकीचं आहे. त्या प्राजक्ता माळी नाही आहेत आणि त्यांच्यावर असे आरोप करणं देखील चुकीचं आहे. काय गरज आहे कोणाची नावं घेण्यात आणि काय करण्यात? पण हे सगळं कुठंतरी या सगळ्या प्रकरणावरनं सगळे लोकांची नजर बाजूला करण्यासाठी जर होतं तर मग आम्ही राजकीय दृष्ट्या खरोखर मागे चाललं, एवढं फक्त लक्षात ठेवा. आम्ही राजकारण्यांना कशाला निवडून देतो? आम्ही गृहमंत्री, आम्ही आमचे पोलीस, आमचं प्रशासन कशासाठी निवडून देतोय? कशासाठी आमचे कायदे बनवलेत? एखाद्याची हत्या झाली, निर्घृण हत्या झाली, तर तो कोणत्याही जाती धर्माचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही संघटनेचा असो, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही आहे. आपल्याला आरोपी पहिला सापडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला माहीत नाही त्याच्याशी काही घेणं देणं, कोणाचं काय असेल, कोणाचे किती पैसे द्यायचे आणि कोण कुठल्या बिझनेसमध्ये आणि काय ते. हे मी या महायुतीसाठी बोललो आहे, निवडणुकीसाठी. मी हिंदूंसाठी, हिंदू धर्मासाठी बोलणारा माणूस आहे निश्चित. पण संतोष देशमुखांच्या वेळेला आम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. आम्हाला महत्त्वाचं आहे की त्या माणसाला काय एवढं मारण्यात आलं, निर्घृण हत्या या महाराष्ट्रामध्ये करण्यात आली. आमच्या मुलीबाळींवरती बराच बलात्कार होतोय, त्याच्याविषयी कोणी बोलायला तयार नाही आहे. पण काल प्राजक्ता माळींनी, निश्चित चुकीचं असेल, पण ज्या प्राजक्ता माळींचे तुम्हाला अश्रू दिसले ना, ज्या प्राजक्ता माळींचे तुम्हाला लगेच अश्रू दिसले, त्यांनी जे जे काही केलं ते त्याच्याविषयी आम्हाला लगेच जाणीव आमच्या जाग्या झाल्या. का? ते एक मोठा कलाकार आहेत म्हणून झाल्या ना आपल्या, त्या आपल्याला दिसतात रोज म्हणून आपल्या जाणीवा जाग्या झाल्या. पण त्या संतोष देशमुखांच्या घरातल्या स्त्रियांच्या जाणीवा आम्हाला दिसल्या नाहीत का, किंवा दिसत नाहीत का? आम्हाला ते जाणवत नाही का? त्या संतोष देशमुखांची मुलगी काय विचार करत असेल? तिच्या बापाचा जेव्हा वडिलांचा फोटो जेव्हा बघितला असेल तिनं, की बाबा माझ्या वडिलांना असं मारलं, इतकं भयंकर मारलं, काय तिच्या काळजाला वाटलं असेल? काय त्यांच्या पत्नीला वाटलं असेल की माझ्या नवऱ्याचा खून असा झाला? काय त्यांच्या आईवडिलांना वाटलं असेल की माझा मुलगा असा मेला? जरा विचार करा स्वतःचा. तुमचा मुलगा, तुमचा नातू, तुमचा कोण असेल तो, त्याची जर अशी निर्घृण हत्या झाली, त्याला न्याय मिळत नसेल तर रात्रीची झोप तरी तुम्हाला लागेल का, याचा विचार करा. म्हणून म्हटलं ना, आमच्या चाकणकर ज्या ताई आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्यांना म्हटलं ना मी की तुम्हाला इथं अश्रू दिसलेत, पण तुम्हाला तिथं अश्रू नाही दिसले. का नाही दिसले? इथं इज्जत जाते, नाही गेली पाहिजे. निश्चित महाराजांच्या राज्यामध्ये अशा कोणत्याही स्त्रीची आम्हाला इज्जत नाही घालवायची. प्राजक्ता माळींवरती जे काही सगळं घोंगावलं ना, हे जे उठवण्यात आलं ते चुकीचं असेल एक स्त्री म्हणून, निश्चित त्याला आपण कधीच पाठीशी घालायचं नाही. पण इकडं जे काही दुःख, जो काही पिळवट होतो आहे आतल्या हृदयाचा, त्याचा धाव कोणी घेणार? आमच्या कल्याणमध्ये चिमुकलीला, खाऊ आणायला गेलेल्या चिमुकलीला बलात्कार करून मारले, त्यांच्या घरच्यांची व्यथा कोण सगळं करणार? या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसत नाहीत.
मग जेवढी तत्परता आम्ही इथं दाखवतो तेवढी तत्परता आम्ही तिथं का नाही दाखवत? तिथं तत्परता महिला आयोग का नाही दाखवत? तिथं आम्ही महिला आयोगाविषयी सगळ्या प्रश्न उपस्थित केले, त्याची उत्तर आम्हाला नाही लगेच मिळत. इथं अगदी कमेंट वाचून दाखवले जातात, यूट्यूबरची नावं काढली जातात, लिस्ट काढतात, कारवाई करा, प्राजक्ता माळींवरती बोलले कारवाई करा. अरे बोलणार, मीडिया आहे, विषय आला की बोलणार, लोक त्याची शहानिशा करणार, प्रत्येकाला अधिकार आहे तो बोलण्याचा. हां बाबा, कोणी अगदीच नको त्या थराला जाऊन बोलते तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे निश्चित, की कोणी काहीही बोलत बसलाय. पण जी लोक चांगलं बोलत आहेत त्यांच्यावरती देखील कारवाई करताय. मग संतोष देशमुखांच्या मुलीचा टाहो तुम्हाला दिसत नाही आणि या लोकांचा डोळ्यातले अश्रू तुम्हाला लगेच दिसून येतात का? हे मोठे आहेत म्हणून. असे किती संतोष देशमुख मारले जातात, अशा किती मुली मारल्या जातात, अशा किती मुलींचे अश्रू आम्हाला रोज रोज दिसतात. आम्ही नाही त्याच्याकडे लक्ष देत का? कारण ते सामान्य आहेत हो, त्यांची काही घेणं देणं नाही. ते सामान्य आहेत, ते मरोत ती जायला तिकडं. त्यांच्यासाठी कुठला आयोग बनला नाही, त्यांच्यासाठी कुठले गृहमंत्री नाहीत, ना कुठले पोलीस यंत्रणा, ना कुठला राजकारणी, ना काही नाही. मोठ्यांसाठी फक्त. नाही त्या मुलीचा आम्हाला टाहो दिसला. एक पत्रकार परिषद घेतलेल्या प्राजक्ता माळींचा लगेच टाहो दिसतो. मी म्हणत नाही की तो दिसला नाही पाहिजे, तो दिसलाच पाहिजे, पण जितकी तत्परता इकडे दाखवली ना तितकी तत्परता आम्हाला ती हवी होती. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे. म्हणून म्हटलं, सामान्य, श्रीमंत आणि गरीब याची दरी जेव्हा संपेल ना तेव्हा समाज उन्नतीच्या मार्गाने जाईल, तेव्हा समाज पुढे जाईल आमचा. या सगळ्या गोष्टी नीट विचार करण्यासारख्या आहेत. या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. नाहीतर न्यायासाठी प्रतीक्षेत नेहमी सामान्यच उभा असतो. बाकीच्यांना काय, न्याय मिळून जातो VIP दर्शन आणि सगळ्या गोष्टींनी. जसं मंदिरामध्ये सगळीकडे आम्हाला VIP आम्ही कल्चर केलं आहे, तसं सगळ्याच बाबतीत VIP आहेत. सामान्यांचं काय, तुम्ही घाला खेटा, मारा फेऱ्या, बघू आपण काय कधी मिळेल तेव्हा मिळेल न्याय. या सगळ्या गोष्टी खरोखर समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत आणि याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे.